हाय एव्हरीवन, वेलकम टू प्रियंका प्रकाशच्या यूट्यूब चॅनलवर. पण आज तुम्हाला या चॅनलवर जास्तीत जास्त करून प्रियंकाच दिसणार आहे. एक स्पेसिफिक मनुष्य आहे, तो मला बोलला की वहिनी तुम्ही व्हिडिओमध्ये दिसतच नाही, कॉन्टेंट कहाँ से अच्छा बनेगा. सो आय हॅव डिसाइडेड की आजचा पूर्ण ब्लॉग इज गोइंग टू बी ऑल अबाउट प्रियंका. तर व्हिडिओचं एक असं जिस्ट देऊन देते, माझा डे इन अ लाईफ दाखवतेय, बट इट इज नॉट एक्झॅक्टली हाऊ इट गोज. सो माझा प्रत्येक दिवस वेगळा असतो. आता सध्या असं रुटीन बसत नाही वेन इट कम्स टू कॉन्टेंट क्रिएशन. आणि आज जसं स्नोईच्या शाळेला झाली आहे सुट्टी, सो रुटीन सगळं झालंय वर खाली. बट आय विल गिव्ह यू अ ग्लिम्स of how my day goes, like how it looks like. तो दररोज मी सकाळी उठल्या आंघोळ करत नाही, असं क्वचितच होतं. नोईनी सुट्टी मारली आहे, सो आय हॅव डिसाइडेड की चला एक छान असं नॉर्मल रुटीन फॉलो करायचं म्हणून. सो आय हॅव टेकन अ रिअली नाईस बाथ आणि आपण करू आपल्या दिवसाला सुरुवात देवाला हात जोडून. सो क्विकली मी दिवा लावून घेते आणि मग पुढचं दिवा लावून मंदिरातनं डायरेक्ट किचन मध्ये जाऊ आणि तिथे काय काय बनतं ते सुद्धा बघू. मी माझ्या मंदिरासाठी रिसेंटली ऑर्डर केलं नेस्टेशियाचा प्युअर ब्रास अखंड ज्योती दिवा, ज्यावर एक ग्लास कव्हर सुद्धा आहे. आणि मी फक्त दिवाच ऑर्डर नाही केला, तर मी त्याच्यासोबत ऑर्डर केला आहे हा लॉंग लीफ अगरबत्ती होल्डर आणि याच्यासोबत मला अगरबत्ती सुद्धा मिळाल्या. आणि दररोज मी ऍक्च्युली हे शिवलिंग फाउंटेन इन्सेन्स होल्डर सुद्धा लावते. याच्यामुळे वातावरण तर छान होतच होतं, पण एक प्रसन्न फिलिंग सुद्धा येते. चला, दिवसाची सुरुवात तर एकदम मस्त झाली आहे. आता जाऊ डायरेक्टली किचन मध्ये, कारण की मला लागतो सकाळी सकाळी गरमागरम कप चहा. तर चला क्विकली चहा बनवू. तो स्नोई आहे घरी, बट बिफोर हर ब्रेकफास्ट मी तिला नेहमी काहीतरी फ्रूट देते. तर आय एम युझिंग दिस पर्टिक्युलर प्लेट. तिला ही खूपच क्यूट वाटते अँड इट इज वुडन, सो इट इज परफेक्ट फॉर स्नोई. तर पहिले स्नोईला असं क्विक एक स्नॅक्स देऊन देते आणि मग आपलं ब्रेकफास्ट आणि चहा पाणी जे काही आहे ते आपण किती चालू करू. मी कितीही प्रयत्न केला ना, तरी पण माझी चहाची सवय काही सुटत नाही. मी दूध बॉईल करायला ना प्युअर ब्रास हांडी ऑर्डर केली होती. ही ब्रास हांडी हाय ग्रेड ब्रासनी बनली आहे फॉर लॉंग लास्टिंग ड्युरेबिलिटी आणि याच्या आतमध्ये टिन कोटेड इंटिरियर आहे, त्यामुळे एक नॅचरल नॉनस्टिक कुकिंग सरफेस इझिली मिळून जाते. ही हांडी टेफ्लॉन फ्री कुकवेअर आहे, त्यामुळे कुकिंग एकदम हेल्दी होते. याच्यामध्ये हीट इव्हनली डिस्ट्रीब्यूट होते, त्यामुळे कुकिंग करताना गॅस सुद्धा कमी लागतो आणि फूड मधलं न्यूट्रिएंट रिटेन राहतात. आणि हे माझं चहा बनवायचं जे स्टेनलेस स्टील पातेला आहे ना, मी अद्रक डायरेक्ट त्याच्यामध्येच कुटते, त्याला काहीही फरक पडत नाही. इट इज रिअली व्हेरी स्टेडी. चहा जोपर्यंत रेडी होतं तोपर्यंत म्हटलं ब्रेकफास्ट पण बनवून घेते. डेली बेसिसवर 2 युटेन्सिल्स माझे खूप रेग्युलर यूज होतात. ते म्हणजे नेस्टेशियाचं चॉपिंग बोर्ड आणि दुसरं म्हणजे हे भाजी आणि फ्रुट्स धुण्याचं युटेन्सिल. आणि रिसेंटली मी माझी कढई सुद्धा अपग्रेड केली आहे. मी यूज करते कास्ट आयर्न कढई. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कास्ट आयर्न मध्ये बनवलेला स्वयंपाक किती हेल्दी असतो आणि मी नेहमी ट्राय करते की ब्रेकफास्ट जरा हेल्दी साईडला असायला पाहिजे म्हणून, अँड इट शुड बी लिटल बिट हेवी. सो म्हणून मी नॉर्डिक रिपल सिरामिक स्नॅक प्लेट्स आणि कप्स यूज करते. फायनली असं निवांत बसलो आहे टू हॅव आवर ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टच्या टाइमला जनरली स्नोई नसते, पण आम्ही तेव्हा बाल्कनीत करतो. पण आज स्नोई आहे, सो वी डिसाइडेड की निवांत असं सोफ्यावर बसून आरामात आज ब्रेकफास्ट करू. याच्यानंतर ताई येतील, त्या स्वयंपाक करतील, तेव्हा पण क्विकली तुम्हाला दाखवते आजच्या लंच मध्ये काय काय आहे. आफ्टर दॅट आपण रेडी होणार आहे अँड देन वी आर गोइंग टू आवर न्यू होम. आय एम फीलिंग रिलॅक्स. मला बडबड करायची गरज नाहीये. जे ते हीच बोलणार आहे आणि हीच आजचा पूर्ण व्लॉग करणार आहे. आणि आजचा लंच प्रिपेअर होतोय या कढाई आणि कुकर मध्ये. बोथ ऑफ देम आर द परफेक्ट एडिशन फॉर माय किचन, ऑल बाय नेस्टेशिया. तो किचन मध्ये येऊन मी जवळपास नेहमी फक्त चमचाच हलवते. लंच बनवताना स्पेशली. ब्रेकफास्ट तर मी बनवून घेते, पण मायाताई तर रावणाताई मायाताई आहेत, यांना तुम्ही भरपूरदा बघितलं असेल. त्या स्नोईला बेबी सिट सुद्धा करायच्या आणि आमचा स्वयंपाक पण करायचा. आता स्नोई मोठी झाली, डे केअर स्कूल सगळं चालू झालं, तर ताई फक्त आता स्वयंपाक करतात. बढिया बनवतात ताई स्वयंपाक. जितकी खुशी मला असे वेगवेगळ्या भांड्यांमध्ये बनवण्याची होते, तेवढी खुशी ताईला सुद्धा होते. सो जेव्हा पण नेस्टेशियाचे नवीन भांडे येतात, आता
नवीन त्यांचं रिसेंटली कुकर लॉन्च झालेलं आहे. ताई म्हणले वा परफेक्ट, एक नंबर नवीन कुकर आला आहे. तेवढीच खुशी ताईला सुद्धा होते जेव्हा पण आमच्याकडे नवीन भांडे येतात. सो जेव्हापासून दीपक गेला आहे या रूम मधनं, स्नोई इज रिअली व्हेरी हॅपी, कारण की तिला फायनली तिची एक पर्सनल रूम मिळालेली आहे. पण जेव्हा पण ही रूम मी आवरते त्याच्या थोड्या वेळात तिथे पसारा होतो, आवरा पसारा हेच चालत असतं. तर बाहेर जाण्याच्या आधी आय डिसाइडेड की क्विकली ही रूम जरा क्लीन करून घेते आणि स्नोईच्या रूम साठी थोडंफार अजून काही सामान सुद्धा ऑर्डर केलं आहे, तर ते पण आपण इथे अरेंज करूया. फारशी अरेंज होत नाही ही रूम, बट ठीक आहे, जेवढी होईल तेवढी. जस्ट इमॅजिन आपण सगळेजण या स्पीड मध्ये ऍक्च्युअल काम करू शकलो असतो तर लाईफ किती इझी झाली असती. बट हिअर इज अ क्विक टाइम लॅप्स ऑफ अराउंड 1.5 hour ऑफ माय टाइम, जिथे प्रकाशनी पण थोडीफार हेल्प केली मला. तेव्हा कुठे जाऊन ही रूम जागेवर आली. स्नोईला या रूम मध्ये ना जास्तीत जास्त वेळ स्पेंड करायला आजकाल आवडायला लागला आहे. ऑल हर बुक्स अँड टॉईज, एव्हरीथिंग इज ओव्हर हिअर, सो शी एन्जॉय स्टेइंग इन दिस पर्टिक्युलर रूम. तूप लावून ना फक्त एकच पोळी चांगली लागते, ती म्हणजे पुरणपोळी. बट स्नोईच्या पोळ्यांसाठी मी स्पेसिफिकली ताईंना सांगते की तूप लावत जा, अँड शी मेक शुअर दॅट की स्नोईला एकदम गरमागरम तुपातली पोळी मिळेल म्हणून. स्टेनलेस स्टील कॅसरोल मध्ये डबल वॉल इन्सुलेशन आहे, स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे, ट्रान्सपरंट ग्लास लिड आहे, रस्ट रेजिस्टन्स आहे आणि इट इज परफेक्ट फॉर सर्विंग मील्स. अँड अलॉंग विथ ऑल दिस इट रिटेन्स फूड टेम्परेचर एज वेल. सो स्नोईच्या रूमला स्नोई सारखं बनवायला आम्ही काही मॅट्स आणले होते, डोरमॅट. स्नोई मॅट दाखव खाली टाकून. स्नोईची फेवरेट वाली आहे ना स्नोई? काय आहे? चेरी. आम्ही एक चेरी वाला मॅट आणला आहे फॉर स्नोईज रूम, पाय पुसायला. सरक, हे आपण इथे बेडच्या इथे ठेवू. आणि देर इज वन मोर, आणि ही आहे रेनबो वाली. किती क्यूट आहे ग याचे ट्रॅसल्स, किती क्यूट आहे. नोईच्या रूम पुचा छान वाटतंय. आता स्नोवो, तू आता रूम क्लीन ठेवणार ना? पशारा करणार? प्रॉमिस कर ना. तर स्नोईचे बुक्स पण अरेंज झाले, स्नोईचं पूर्ण रूम अरेंज झालं आहे. आता आपण क्विकली करूया लंच, कारण की खूप जोराची भूक लागली आहे. अँड लेट्स मीट ओव्हर द लंच. गरमागरम आणि मऊ असा भात झालेला आहे आणि नेस्टेशियाचं हे प्रेशर कुकर आमच्या तिघांसाठी एकदम परफेक्ट आहे. अलॉंग विथ दॅट मी अजून काही सामान ऑर्डर केलेलं होतं टू मेक शुअर दॅट वी ऑल्सो ईट इन अस्थेटिक प्लेट्स अँड बाउल्स. ह्या सिरॅमिक बाउल्स अँड प्लेट्स आर परफेक्ट फॉर माय डेली यूज. विचार करत असतील की यार काय वरण आणि पोळी आणि काय. सो दॅट इज नॉट वरण, शेवग्याच्या शेंगांचं डाळ आहे, ते मिक्स डाळ आहे, सांबर फ्लेवर मध्ये बनवलेली आहे. इट्स नॉट एक्झॅक्टली सांबर कारण की फक्त शेवग्याच्या शेंगाच आहे त्याच्यामध्ये. आणि आमच्या दोघांचं हे कम्फर्ट फूड आहे. जनरली आम्ही रात्री बनवतो राईस विथ ड्रमस्टिक्स अँड डाल. बेस्ट कॉम्बिनेशन आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. वेज लोकांसाठी हायेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. येस, मोरिंगा. एन्जॉय. हाय प्रोटीन लंच नंतर यू नीड अ व्हेरी गुड ड्रिंक. आपण त्या ड्रिंक घेत नाही, पण शॉप पुरे नवामी आहे. हिला नवीन ग्लास घेतलाय विच इज एकदम बघा ना काय फॅन्सी आहे. This is my glass. दॅट इज अ वाईन ग्लास. दिस इज अ वाईन ग्लास, पण त्या वाईन ग्लास मध्ये आपण पितो निंबू पाणी. म्हणजे फील तर पुरा आहे. व्हेरी नाईस, मस्त ग्लास, मस्त निंबू पाणी. म्हणजे नॉट नेसेसरी ना की वाय ओनली पिणाऱ्यांना सगळी मध्ये कशाला, आपण नॉन ड्रिंकर्स पण चांगल्या ग्लासमध्ये काही पिऊ शकतो. आणि इथे मम्माला आडी करते, पहिला तर नाही, मम्माला नेहमी नक्की येते. पण आपल्याला जायचं आहे नवीन घरी, तिथे काम बघायला. तिथे काम बघायला जायचं आहे. तर आपण क्विकली रेडी होऊ अँड वी विल गो देअर. ओके स्नोई? काय बघणार तिथं जाऊन? स्नोईची रूम. सो मी आणि प्रकाश भरपूर दिवसांनी नवीन घरी आलो आहे आणि बरंचसं प्रोग्रेस इथे झालेला दिसतं आहे. द व्हेरी फर्स्ट थिंग इज इथे आपलं लॅमिनेट लागून गेलं आहे. तरी एक आयडिया नाही येते अजून पण, कारण की त्याच्यावर मोठे मोठे स्टिकर्स आहे. अँड देर आर 2 बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपेंड. मी दिनेशला बोलली होती मला विकर बास्केट नको आहे, आणि मी त्याला एक रँडम रील दाखवली होती आणि त्याला विचारलं हे होऊ शकतं का, आणि हेच लाईक हां होऊन जाईल. सो कांदे बटाटे लसूण ठेवायला दिस इज द स्पेस
स्पेस दॅट आय हॅव मेड. विकर बास्केट न लावता इथे एक वेगळी जाळी येणार आहे, ते नंतर तुम्हाला दाखवेल वन्स इट इज डन. आणि आपल्या रोबोसाठी ही जागा ठेवली आहे. याला अर्धाच डोअर येणार आहे आणि रोबो जेव्हा म्हणजे तेव्हा बाहेर निघेल, जेव्हा वाटलं तेव्हा आत येईल. सो दिस इज अ डेडिकेटेड स्पेस फॉर आवर रोबोट. आज एकदम निवांत बसून आम्ही काय खातोय, मॅगी अँड चाय. तुला पण खायची मॅगी? खाऊन बघ ना मग, तुला तर म्हणते मी. बस 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 चल. चला बसा 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 पटकन बसा. संध्याकाळचे 6:10 झालेत. खूप कामं पुरली घरातलीच आज. स्नोईचं रूम आवरलं, आमचं रूम बऱ्यापैकी आवरलं आहे आणि स्नोईसोबत भरपूर टाइम स्पेंड केला. किचनची म्हणजे आवरच होता बेसिकली आज दिवसभर. येस. आणि ताईनी जस्ट कॉल केला आणि सांगितलंय की त्या आज येणार नाही. हसू की रो की क्या करू. चाय पी ले. येस. सो म्हटलं की थोडं छान सेटअप लावू. नको ना विजवू. स्नोई आला हॅपी बर्थडे करत विजवायला बघतीये. असं छानसा सेटअप लावला आहे. सो माय माइंड विल बी फ्रेश. छान असं मस्त सुगंध आहे त्या कॅन्डलचा. तर घरात छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे. मॅगी ऑर्डर केली आहे. इतकं मी निष्काळजीपणा करते, पण ठीक आहे, मला थोडी काहीतरी वेगळी खायची होती. सो आय हॅव ऑर्डर्ड मॅगी. स्नोईला कितीदा म्हणते ट्राय कर ना, पण ती खायलाच नाही बघत. सो आय हॅव पक्का खाते. व्हेरी गुड. वा यार, ऍक्च्युली स्नोईनी कधीच मॅगी नाही खाल्लेली आहे. हा, दिस इज हर सेकंड बाईट. सो दॅट्स इट. आम्ही मस्त दोघं जण बसून चहा पिऊ आणि ट्राय करू की हिने कॅन्डल विझली नाही पाहिजे. नको ना स्नोई, थोडं अस्थेटिक राहू दे माझं घर. बघ करायला गेलो आम्ही वीकली काम, ते आहे म्हणजे भाज्या घेणं. आजकाल पावसाळ्यामध्ये ना भाज्यांची क्वालिटी एवढी विशेष नाही येते. सो आय ट्राय अँड अवॉइड की कमीत कमी भाज्या घेऊ आणि जास्तीत जास्त कडधान्य वगैरे ते सगळं खाऊ म्हणून. घरी येत 8 वाजून गेले होते, पण सगळ्यात इम्पॉर्टंट काम जे मी आल्या करते ते म्हणजे भाज्या व्यवस्थित धुवून कापून भरून ठेवणं. आणि त्यासाठी मी यूज करते नेस्टेशियाचे ग्रोवो स्टॅक ऑन स्टोरेज कंटेनर्स. आणि त्याच्यासोबत मी यूज करते हे एअरटाईट फ्रिज स्टोरेज बॉक्स. हा खूप इझी आणि कॉम्पॅक्ट आहे. बेस्ट पार्ट अबाउट दिस बॉक्स इज याच्यामध्ये रिमूव्हेबल कंपार्टमेंट्स आहेत, म्हणून जी वाटलं तीच भाजी काढता येते. आणि ग्रोवो सेट तर माझा ऑल टाइम फेवरेट आहे. या खाली दिलेल्या लाइनिंग्समुळे भाज्या ऍक्च्युली जास्तीत जास्त वेळ फ्रेश राहतात. ओके, रात्रीचे वाजून गेलेत 8. आता वाइंडिंग डाऊन टाइम चालू झालेला आहे. पावसाळा चालू आहे म्हणून जास्त भाजीपाला मी स्टोअर नाही करत, पण जेवढा पण करते आय यूज नेस्टेशियाचे कंटेनर्स, कारण की त्याच्यामध्ये ही लाईन्स असल्यामुळे भाज्या खूप छान राहतात. आणि हा डब्बा तर मला स्पेसिफिकली खूप आवडतो, कारण की याच्यात एअर फ्लो व्यवस्थित होतो आणि मला सगळं काही दिसतं. आय कॅन चॉप इट अँड कीप इट ओव्हर हिअर. हा ग्रोवो स्टॅकेबल सेट माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. वेन एव्हर आय वॉन्ट टू स्टोअर एनी व्हेजिटेबल किंवा उरलेली भाजी वगैरे जे काही असतं, आय यूज दिस सेट. सो येस, आता स्केड्यूल असणार आहे की स्नोईला जेवू घालायचं आहे. ती 8:30-9 वाजवेलच जेवत अँड आफ्टर दॅट ती लगेच झोपणार आहे, बिकॉज शी इज व्हेरी एक्सायटेड, कारण की उद्या तिच्या स्कूलमध्ये असणार आहे पिकनिक म्हणून. स्नोवू, तुझं बटरफ्लाय टम्बलर कसं आहे? छान आहे ना? आणि स्मूदी कशी आहे? आणि आम्ही काही नाही, वी आर जस्ट गोइंग टू हॅव अवर डिनर. थोडं गप्पा गोष्टी करू आणि झोपून जाऊ. तर मला प्लीज कॉमेंट करून सांगा तुम्हाला माझा डे इन लाईफ कसा वाटला म्हणून. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही, आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओज बघायला आवडतील का ते कॉमेंट करून मला नक्की कळवा. आणि नेस्टेशियाचे सगळे प्रोडक्ट्स एकदम अमेझिंग आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे प्रोडक्ट्स टाकलेले आहेत, टॅग केलेले आहेत, तर प्लीज जाऊन नक्की विकत घ्या. आय एम इन लव्ह विथ दीज प्रोडक्ट्स. तुम्हाला पण हे सगळे प्रोडक्ट्स नक्की आवडतील फॉर शुअर. तर चला, प्रियंका प्रकाश या चॅनलला आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय.